मुक्ताणूंची निर्मिती. 1. आध्यात्मिक व्यायाम. डॉक्टर केनेथ कूपर एका वस्तुस्थितीबाबत आग्रहाने सांगतात की प्रमाणाबाहेर व्यायाम केल्यामुळे मुक्ताणूंची निर्मिती खूप अधिक होते. अत्याधिक व्यायाम करणारे लोक जेव्हा अल्पवयात हृदयविकाराचा झटका, पक्षाघात, कर्करोग यांची शिकार होताना डॉक्टर कूपरनी पाहिलं तेव्हा ते खूप चिंतित झाले. हे रोज 8-10 तास व्यायाम करणारे लोक होते किंवा असे लोक की ज्यांनी 30 ते 40 मॅरेथॉन शर्यतीत भाग घेतला होता. अँटीऑक्सिडंट रिव्हॉल्युशन या पुस्तकात डॉक्टर कूपरनी याविषयी सविस्तर लिहिलं आहे. या पुस्तकासाठी संशोधन करताना डॉक्टर कूपर यांच्या लक्षात आलं की अत्याधिक व्यायाम किती धोकादायक ठरू शकतो. जेव्हा आपण थोडा प्रमाणात व्यायाम करतो तेव्हा मुक्ताणूंचं प्रमाणही थोडंसंच वाढतं. मात्र जेव्हा आपण अत्याधिक व्यायाम करतो तेव्हा हे प्रमाण प्रचंड वाढतं. अँटीऑक्सिडंट रिव्हॉल्युशन या पुस्तकात डॉक्टर कूपर वाचकांना ताकीद देतात की अत्याधिक व्यायाम हा आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो, विशेषतः जर तो वर्षानुवर्षे केला जातो. म्हणून डॉक्टर कूपर मध्यम प्रमाणात व्यायाम करण्याचा सल्ला देतात आणि त्याचबरोबर हेही सांगतात की प्रत्येकानं अँटीऑक्सिडंट्स घेणं किती गरजेचं आहे. ॲथलेट्स व इतर खेळाडू ज्यांना अत्याधिक व्यायाम करावा लागतो त्यांनी भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स घ्यायला हवेत, हेही ते आवर्जून सांगतात. 2. अत्याधिक तणाव. व्यायामाप्रमाणेच थोडाफार भावनिक ताण हा काही प्रमाणात मुक्ताणू वाढवतो. मात्र अत्याधिक भावनिक ताणामुळे मुक्ताणूंच्या प्रमाणात लक्षणीय वाढ होऊन ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस निर्माण होतो. तुमच्या एक गोष्ट लक्षात आली आहे का की जेव्हा तुम्ही खूप तणावाखाली असता तेव्हा तुम्ही सारखे आजारी पडता. पहा, तुमच्या कानावर असं काहीतरी येतं की खूप काळ तणावाच्या खाली असलेल्या तुमचा एखादा मित्र आजारी पडतो आणि डॉक्टर कर्करोगाचं निदान करतात किंवा त्याला अचानक हृदयविकाराचा झटका येतो. मॅरेथॉन शर्यतीत धावलेले अनेक रुग्ण माझ्या पाहण्यात नाहीत, पण खूप काळ भावनिक ताणाखाली असलेले मात्र शेकडो रुग्ण मी रोज पाहतो. आर्थिक, वैयक्तिक आणि कामाच्या ठिकाणी असलेल्या ताणतणावांमुळे आपलं आयुष्य इतकं गुंतागुंतीचं बनलं आहे की ताणतणाव हा सर्वात महत्त्वाचा आरोग्य घटक असं मी समजतो. सध्याचं 100% आजार तणावजन्य आहेत. जेव्हा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसचं गांभीर्य तुमच्या लक्षात येतं तेव्हा आपोआपच भावनिक ताणतणाव किती धोकादायक ठरू शकतो याची तुम्हाला जाणीव होऊ लागते आणि मग तणावमुक्तीच्या दिशेने तुम्ही पावलं उचलू लागता.